नमस्कार, मी प्रशांत पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे स्टुडंट्स क्लब. आपल्याला विद्यार्थ्यांचा समूह ग्रुप स्थापन करायचा आहे. या संदर्भात महानगरपालिकेने परिपत्रक जारी केलेलं आहे. आता आपण शॉर्टमध्ये बघूया. शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्टुडंट क्लबची स्थापना आपल्याला कशी करायची आहे. जर माझ्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत, 50 मुलं आहेत, 10 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, 20 मुलं आहेत, तर या मुलांचा स्टुडंट क्लब कशा प्रकारे आपल्याला स्थापन करायचं आहे. बघा, हे सर्क्युलर दिलेलं आहे. सर्क्युलरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही सगळी माहिती तुम्हाला कुठे लागणार आहे. PGI म्हणजे काय? परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडिकेटर, जे आपण कोरोनामध्ये बघत होतो, एक आलं होतं त्यावेळी. त्याच्यानंतर स्क्वॅपमध्ये सुद्धा हे विचारलं जाणार आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षी जे मूल्यांकनमध्ये राहिली असेल माहिती, तर तिथे सुद्धा आपल्याला माहिती भरायची आहे नंतरही. आता आपण बघूया की हे स्टुडंट्स क्लब म्हणजे काय, तर हे कशा प्रकारे आपल्याला राबवायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकतात की स्टुडंट क्लब त्यांनी किती प्रकारचे दिलेले आहेत. मराठी विषय, इंग्रजी विषय, हिंदी विषय, उर्दू, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, सायन्स, फिजिकल एज्युकेशन, हॅबिट्स, विद्यार्थी संघटना समूह. बघा, इथे विद्यार्थी संघटना समूह म्हणजे लीडरशिप, सामान्य ज्ञान म्हणजे GK, स्वच्छता, क्लीननेस, आरोग्य, परीक्षा, सुरक्षा समूह, पर्यावरण संवर्धन समूह, आधुनिक तंत्रज्ञान समूह, शालेय कामकाज व्यवस्थापन समिती समूह. 20 नंबर आहे सामाजिक कार्य, सोशल वर्क सर्वेक्षण समूह. 21 वाचन समृद्धी समूह. 22 समाज माध्यम आणि प्रसिद्धी समूह. 23 नंबर आहे खगोलशास्त्र समूह, माजी विद्यार्थी समूह, प्रगतशील विद्यार्थी समूह, पाककला परसबाग समूह, व्यावसायिक शिक्षण समूह, तक्रार निवारण समूह, मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी समूह, परकीय भाषा समूह, समता सहकार्य समूह, आपत्कालीन व्यवस्थापन समूह आणि स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह. अशा प्रकारचे इथे आपल्याला खूप सारे टोटल 34 समूह दिलेले आहेत. आणि या समूहांमध्ये आपल्याला काय करायचं, विद्यार्थ्यांचं स्टुडंट्स क्लब स्थापन करायचं आहे. आता हे स्टुडंट क्लबमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 1ली ते 12वी म्हणजे प्राथमिक विभागापासून तर उच्च माध्यमिक विभागापर्यंत आपल्याला ही माहिती भरायची आहे. आता याच्याखाली खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत, या काय मी वाचून दाखवणार नाही तुम्हाला. आता हा स्टुडंट्स क्लब आपल्याला कसा स्थापन करायचा आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर माझ्या व्हिडिओला आधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व इतरांनाही शेअर करा. आता लक्षात ठेवा, विद्यार्थी समूहांची अंमलबजावणी म्हणजे विद्यार्थीचा स्टुडंट क्लब समूह करताना आपल्याला 6 गोष्टींचा विचार करायचा आहे. पहिली गोष्ट आहे उद्दिष्ट म्हणजे काय? AM, मूलभूत उद्दिष्ट. विद्यार्थी समूहांमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्यातून सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे. उदाहरणार्थ विज्ञान समूह, कला समूह, नेमके उद्दिष्ट असेल ते निश्चित करणे. 2 नंबर आहे विद्यार्थ्यांची आवडी जाणून घेणे. ज्या विद्यार्थ्यांना ज्या समूहामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या समूहामध्ये त्यांना आवड आहे, त्या समूहाचा आपल्याला एक ग्रुप बनवायचा आहे. वेगवेगळ्या आवडीनुसार त्यांना आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबर आहे विद्यार्थ्यांच्या समूहांची निवड निश्चित करा. तुम्हाला आता मी मगाशी सांगितलं की विद्यार्थीच्या आवडीनुसार त्यांना क्रीडा, बौद्धिक, सामाजिक, लीडरशिप, पर्यावरण आणि टोटल 34 दिलेले आहेत. तर त्यांना जे आवडतं त्यांच्या आवडीनुसार आपल्याला ग्रुप बनवायचे आहेत. 4था आहे शिक्षकांचा सहभाग. इथे लक्षात ठेवायचं, इथे शिक्षकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि ते पालकांचाही सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. स्टुडंट इको क्लब स्थापन करताना विद्यार्थी जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढं शिक्षकसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि त्या वर्गातील पालकसुद्धा महत्त्वाचे असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी समूहासाठी एक उत्साही आणि संबंधित विषयाची आवड, अनुभव असलेले शिक्षक मार्गदर्शक नियुक्त करा. आज जर त्या याच्यात तुमच्याकडे जर शिक्षक असतील विविध, तर तुम्ही निवडू शकता किंवा स्वतः क्लास टीचरसुद्धा याच्यामध्ये राहू शकतो, संबोधन करू शकतो. आपलं काम काय शिक्षकांचं की त्यांना हेल्प करणं, काही अडचण आली की त्यांना तिथे प्रोत्साहित करणं, त्यांना मदत करणे, जेणेकरून त्यांना कोणत्याही त्या क्षेत्रामध्ये बाधा तयार होणार नाही. त्यांचं इको क्लब स्थापन केल्यानंतर, समूह स्थापन केल्याकरता ॲक्टिव्हिटी करताना कोणत्याही बाधा निर्माण होणार नाही. 5 नंबर आहे समूहाची रचना आणि कार्यपद्धती. ही फार इम्पॉर्टंट आहे की त्याची रचना कशी करायची आहे, म्हणजे हा समूह ग्रुप ॲक्च्युली बनवायचा कसा आहे. तर लक्षात ठेवा, विद्यार्थी नेतृत्व. आता टोटल 34 समूह आहेत. त्या 34 समूहामध्ये विद्यार्थ्यांना आधी विचारायचं आहे की तुम्हाला 10 विद्यार्थ्यांना हे आवडत असेल, 5 विद्यार्थ्यांना ते आवडत, त्यांची ग्रुप तयार करा. ग्रुप तयार केल्यानंतर प्रत्येक समूहामध्ये विद्यार्थ्यांचा अध्यक्ष बनवा, त्याच्यानंतर सचिव बनवा
आणि इतरांना इतर पदं द्या. अशी आपण 3-4 जर पदं तयार केली तर अशा प्रकारे त्याची रचना करा. त्यामुळे काय होणार आहे की तुमचं काम, विद्यार्थ्यांचं काम डिवाईड होणार आहे, शिक्षकाचंही काम डिवाईड होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण 5-5 जरी तुकडी केली किंवा 10-10चे जरी ग्रुप केले तरी त्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होणार आहे. लोकशाही पद्धत नेतृत्व निवडताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना लोकशाही पद्धतीचा अवलंबन करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख जाईल. लोकशाही म्हणजे काय? हा माझा आवडता स्टुडंट आहे, ही माझी आवडती विद्यार्थिनी, हिला पुढे घ्या, असं नाही. त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की हा व्यक्ती माझ्यासोबत काम करतोय, तो माझ्यासोबत काम करतोय, तिथे कुठलाही भेदभाव नसावा, हा माझा तो माझा असं नसावं. लोकशाही सगळ्यांनी मिळून मिसळून हे काम करायचं आहे. आता इकडे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पालकांना सुद्धा सहभाग करून घ्यायचा आहे. पालकांना विद्यार्थ्यांसमोर स्थापनेबद्दल, त्यांच्या उद्दिष्टांबद्दल, मुलांच्या विकसित भूमिकेबद्दल माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे माहिती तुम्हाला पालकांना सुद्धा द्यायची आहे, जेणेकरून पालकसुद्धा त्या उपक्रमामध्ये सहभागी होतील. म्हणजेच काय, प्रदर्शन असतील किंवा कार्यक्रम असतील. आता एक सोपं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता एक आपण बघितलं की स्कूल सेफ्टी पण होतं, रोड क्रॉसिंग पण होतं, म्हणजे व्हेकल्सचं. तर त्याच्यावर तुम्ही एक प्रोजेक्ट घेऊ शकतात किंवा लिडरशिप होतं, परसबाग होतं किंवा पर्यावरण होतं. अशा प्रकारचा एक ग्रुप तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मूल्यांकन आणि सुधारण. नियमित आढावा घ्यायचा आहे, विद्यार्थी समूह कसे काम करत आहेत, त्यांचे उद्दिष्ट साध्य होत आहे की नाही याचं आपण बघितलं पाहिजे, की ते करतायत की नाही त्यांची कामं. त्यांना जी आपण कामं दिलेली आहेत, म्हणजे कामं म्हणजे त्यांनी जो ग्रुप बनवलेला आहे त्यांचं ते करतायत की नाही त्याचं आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन. आणि अभिप्राय म्हणजेच काय, सुधारणा करून द्यायची की बाबा तुम्ही खूप छान केलेलं आहे, अजून छान करू शकतात, तुम्ही अशा प्रकारे करा, तशा प्रकारे करा, असं आपण त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे. त्यांना कुठेही असं बोलू नका, ए बाबा तुम्ही हे चुकीचं केलं आहे, तुम्हाला जमणार नाही, करू नका. नाही, हे जे केलं आहे ते छान केलं आहे, आता तू असं कर, तू तसं कर, म्हणजे जेणेकरून तुला अजून चांगल्या गोष्टी मिळतील. आणि प्रोत्साहन, 8 नंबरचा आहे प्रोत्साहन. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची. प्रोत्साहन हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की याची माहिती जर तुम्हाला अजून हवी असेल तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर पण आहे. आता त्याची वेबसाईट म्हणजे काय, MAA.AC.in, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च इन महाराष्ट्र. इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर इथे शेवटी बघा कोपऱ्यात 3 लाईनी दिसत आहेत, त्या लाईनला क्लिक केलं की इथे बघा तुम्हाला मेनू येणार आहे. लाईनला क्लिक केल्यानंतर मेनू येणार आहे. मेनूमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे. तर इथे बघा मुखपृष्ठ आहे, आमच्याविषयी, विज्ञान, प्रशिक्षणे, डाउनलोड, उपयुक्त, असे विविध संपर्क दिलेला आहे. तर इथे बघा ब्ल्यू कलरचं उपयुक्त दिसतंय, बघा उपयुक्ती दिसते तुम्हाला. मी या उपयुक्तीला क्लिक करतोय. उपयुक्तीला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी समूह मार्गदर्शिका, इथे क्लिक केल्यानंतर तुमची मार्गदर्शिका ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी समूहाची माहिती तुम्हाला भरायची आहे. आता आपण परत जाऊया सर्क्युलरकडे. आता या विद्यार्थ्यांचा समूह तुम्हाला किती तारखेपर्यंत कंप्लीट करायचा आहे, म्हणजे बनवून ठेवायचं आहे. 15 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, 15 सप्टेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा समूह बनवून ठेवायचा आहे. आणि याचा रेकॉर्ड तुमच्याकडे ठेवायचा आहे, याचं नियोजन तुमच्याकडे ठेवायचं आहे. म्हणजे आपण एखादी नोटबुक जरी फुलस्केप जरी घेतले, प्रत्येक समूहाचे एक वेगवेगळे फुलस्केप, आज म्हणजे या समूहाने काय केलं, त्या समूहाने काय केलं, कारण की हा प्रोग्राम कंटिन्यू चालू राहणार आहे. हा प्रोग्राम त्या स्टँडर्डच्या शेवटपर्यंत चालू राहणार आहे. आता इथे बघा टोटल 34 समूह आहेत. समूह घेताना तुम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन करायचा आहे. आपल्या मर्जीप्रमाणे करू नका. त्या विद्यार्थ्यांना सांगा की बाबा क्रीडा, गणित, अर्थशास्त्र, भूगोल असतात. आता काही मुलगा समजा अभ्यासात नसतो पण त्याला क्रीडामध्ये खूप उत्सुकता असते, तो क्रीडामध्ये एकटाच असणार का, अजून 4-5 विद्यार्थी असू शकतात, तो त्यांना हेल्प करू शकतो. आता इथे मी तुम्हाला उदाहरण देतोय की कशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण तुम्हाला आता याच्यापैकी मी तुम्हाला देतो. आता त्याच्यातलं आहे, समजा आपण घेऊया क्रीडा समूह. 11 नंबरचा आहे क्रीडा समूह. तर 11 नंबरमध्ये समजा मी 10 विद्यार्थी घेतले क्रीडा समूहामध्ये. तर तुम्हाला तिथे काय करायचं आहे, एकाला अध्यक्ष बनवायचं आहे,
अध्यक्ष बनवताना लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यांना विचारून अध्यक्ष बनवायचं आहे. लोकशाही पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग सेक्रेटरी पण तो जो अध्यक्ष सांगेल ते त्या विद्यार्थ्यांना ऐकावं लागेल. त्याच्यामुळे लोकशाही काय असते, अध्यक्ष काय असतो, सेक्रेटरी काय असतो, याची माहिती तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना आधी द्यायची आहे, ज्या प्रकारे आपण वर्गात मॉनिटर करतो. आता समजा क्रीडा विभाग, आता त्या विद्यार्थ्याला थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे, नसेल तर शिक्षकाने देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्या विद्यार्थ्याला क्रिकेटमध्ये नॉलेज आहे, म्हणजे त्याच्या ग्रुपने क्रिकेट विषय घेतला, रनिंग विषय घेतला, धावणे, पळणे, लांब उड्या मारणे, दोरी उड्या खेळणे, फुटबॉल, व्हॉटेवर जे काही त्यांनी घेतलं असेल, तर त्याच्याबद्दल तो कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मदत करतोय, विद्यार्थी एकमेकांना कसे मदत करतायत, कशाप्रकारे ॲक्टिव्हिटी करतायत, ते आपल्याला करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांकडनं ते करून घ्यायचं आहे आणि आपण त्यांना मदत करायची आहे. आता इथे बघू शकतात एक वेगळं म्हणजे काय, आर्थिक साक्षरता समूह 32 नंबर. आता हा विषय थोडा आपल्यासाठी नवीन आहे. मग आपल्या शाळेमध्ये सुद्धा असे काही विद्यार्थी असतात की त्यांना जर कोणी आईने पैसे दिले, मामाने पैसे दिले, गावाला जाताना पैसे दिले, तर काही विद्यार्थ्यांनी काय करतात, ते सांभाळून ठेवतात, सेव्हिंग करून ठेवतात. तर असा एक ग्रुप आपण बोलू शकतो की बाबा हे सेव्हिंगचा ग्रुप आहे. मग या आर्थिक साक्षरता समोरचा काय करू शकतो की उद्या जाऊन त्यांना बँकेत आपण व्हिजिट देऊ शकतो, पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिट देऊ शकतो, एखाद्या पतपेढीमध्ये व्हिजिट देऊ शकतो आणि तिथून त्यांचं कार्य आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा समूह बनवायचा आहे. आणि जर तुम्हाला काही अडचण आली आणि 15 तारखेपर्यंत हा समूह बनवून ठेवायचा आहे, कारण की एखादा ऑफिसर आला तुमच्याकडे, एखादा व्हिजिटर आला, तर तुम्हाला ते दाखवणं आवश्यक राहणार आहे. आणि या सगळ्या वर्गांसाठी आहे, स्पेशली एका सिंगल वर्गासाठी नाही आहे. तुमच्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असते ते सगळ्या वर्गांसाठी सर्व विद्यार्थी समाविष्ट आपल्याला करायचे आहेत. जर तुम्हाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. पण पुढील व्हिडिओ बघण्यासाठी अनेक प्रकारचे सरकारी कामांचे, सरकारी नियमानुसार चालणारे जे काही शैक्षणिक कार्य आहेत ते बघण्याचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे शिक्षक आहेत त्या सर्वांना शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.